बोंबल्या विठोबा कोकणची धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे सासगाव खालापूर तालुक्यात खोपोली गावाजवळ वसलेले छोटंसं गाव. जगद्गुरू संत तुकाराम महाराज व्यापारानिमित्त कोकणात सह्याद्री उतरून जात. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे व्यापारात त्यांना सदैव नुकसान होत असे. त्यामुळे घरातील पैसा, धान्य, दागदागिने यावर संक्रांती. अशाच एका समय महाराजांनी कर्जाऊ पैसे घेऊन त्यातून मिरच्यांचा व्यापार करण्याचे ठरविले. मिरच्यांची पोती घेऊन महाराज सह्याद्री घाट उतरून कोकणात उतरले. चांगला बाजार होता, मिरच्यांना भावही होता. दिवसभर महाराजांनी मिरच्या विकल्या, परंतु सर्व उधारीवर. देणेकऱ्यांची व घेणेकऱ्यांचीही व्यथा. रात्री महाराज तेथेच थांबले. दुसऱ्या दिवशी उधारीवाले पैसे आणून देणार या आशेवर तेथेच मुक्कामी राहिले. वायदे करू दुसऱ्या दिवशी महाराजांकडे कुणीही फिरकले नाही. शेवटी महाराज दुःखी झाले. त्यांनी आर्तपणे पांडुरंगाचा धावा केला. कर्ज काढून मिरच्या घेतल्या, पण उधारीवर विकल्या. वायद्यानुसार कुणीही फिरकले नाही, म्हणून महाराज पांडुरंगाच्या नावाने मोठमोठ्या आवाजात बोंब मारत रडू लागले. जगद्गुरू तुकाराम महाराजांची आर्त बोंब ऐकून पांडुरंगाने एका उग्र सेवकाचे रूप घेतले. हातात सोटा घेऊन तो आदळत गावच्या पेठेत फिरत मोठ्याने बोंब मारू लागला. मिरच्यांचे पैसे त्वरित दिले नाही तर त्याच्या पाठीत हा सोटा पडेल, त्या व्यक्तीची दहशत सासगावच्या पेठेत पसरली. ठक महाठक सर्व महाराजांच्या पाया पडू लागले व महाराजांची मिरच्यांची रक्कम अदा करू लागले. अशा प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बोंबेला धावलेला व भक्तांसाठी महाठकास बोंब मारून उधारी वसूल करणारा विठोबा सासगाव येथे बोंबल्या विठोबा नावाने अवतरला व स्थिरावला. अशा प्रकारे 400 वर्षांचा इतिहास असणारा हा सासगावचा विठोबा एका टेकडीवर विराजमान आहे. या मंदिरासमोरच पाताळगंगा नदीचा प्रवाह असून तिच्या तीरावर पुंडलिकाचे मंदिर आहे. दरवर्षी कार्तिक एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. तसेच येथे 15 दिवस बैलांचा व सुकट बोंबिलाचा बाजार भरतो. धन्यवाद.